प्रचंड चीड येते मला अशा लोकांवरती. इंस्टाग्रामवरचे क्रिएटर्स, स्वतःला म्हणून घेणारे इन्फ्लुएन्सर्स, ज्यांचे लाखो करोडो फॉलोअर्स असतात. बॉलिवूड मधले काही 4 चित्रपट केलेले, स्वतःला सेलिब्रिटी स्टेटस देणारे ऍक्टर्स यांनी या पहलगामच्या इन्सिडेंट नंतर त्यांच्या इंस्टाग्रामवरती स्टोरीज ठेवल्या, पोस्ट टाकले. काय तर म्हणे त्यात लिहिलंय, ह्युमॅनिटी हॅज बीन किल्ड. नो, इट्स नॉट जस्ट दॅट. आर हिंदू ब्रदर्स हॅव बीन किल्ड. हे रोखठोक बोलायला यांना लाज वाटते. दहशतवाद्यांना धर्म नसतो, असतो. हे बोलायला शिका. हे बोलायला यांना लाज वाटते. आज अशी परिस्थिती आपल्या देशात आली आहे की आपल्या या हिंदू राष्ट्रात, जिथे हिंदू मेजॉरिटी आहे, इथे एका हिंदूनेच हिंदूची बाजू जर घेतली तर त्याला वेगवेगळे टॅग्स लावण्यात येतात. काय तर म्हणे हा बीजेपी वाला आहे, हा RSS चा कार्यकर्ता आहे, हा काय म्हणे संघी आहे. काय काय असे टॅग्स दिले जातात फालतूचे. अंधभक्त आहे का? फक्त बीजेपीने ठेका उचललाय का हिंदूंचं रक्षण करण्यासाठी आणि हिंदूंची बाजू घेण्यासाठी? बाकीच्या राजकीय पक्षांनी बांगड्या भरल्यात हातात. सगळ्यांनी बोला ना रोखठोक. का तुम्हाला तुमची वोट बँक जास्त जवळची वाटते तुमच्या धर्मापेक्षा? दुसरीकडे ते सेक्युलर लोक आपलेच हिंदू असतात. हे सेक्युलरिझमच्या नावाखाली कूल बनण्यासाठी, काही 4 लोकांच्या मध्ये चांगलं दिसण्यासाठी, इमेज चांगली ठेवण्यासाठी सेक्युलरिझमचा झेंडा फडकवत असतात. काय मिळालं आज तुम्हाला? त्याच इस्लाम धर्मातल्या 4 नराधमांनी आज आपल्या हिंदू माणसांना, हिंदू भावंडांना, कोण आपले भाऊ, कोण आपले वडील यांच्यासारखे ते होते, त्यांना आज गोळ्यात हाडून मारलं. का? तर ते त्यांच्या धर्मातले नव्हते, ते हिंदू होते म्हणून त्यांना मारण्यात आलं. काय उखाडला सेक्युलर बनून? स्वतःच्या धर्माचं रक्षण करण्यासाठी, स्वतःच्या धर्माबद्दल बोलण्यासाठी, स्वतःच्या धर्माची बाजू घेण्यासाठी तुम्हाला लाजा वाटतात? कूल बनायचं तुम्हाला अजूनही या परिस्थितीत? उद्या जर हाच दहशतवाद तुमच्या घरात पोहोचला ना तर रडत बसू नका फक्त, कारण यात चूक फक्त तुमची असेल. जर अजूनही एक हिंदू म्हणून तुमचं रक्त खवळत नसेल ना तर धिक्कार आहे तुमच्या हिंदू होण्यावरती. आणि जर हिंदूंची बाजू घेण्यासाठी मला जर हे टॅग्स लागत असतील की RSS ची कार्यकर्ता आहे, बीजेपी वाली आहे, संघी आहे, अंधभक्त आहे, तर खुशाल द्या. मला अजिबात फरक पडत नाही. मी एक हिंदू आहे आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी हिंदूंसाठी आवाज उठवत राहीन आणि लढत राहीन. हे जर तुमच्या या बॉलिवूड वाल्यांना, तुमच्या काही राजकीय नेत्यांना, पक्षांना जमत नसेल ना तर हा त्यांचा नापुंसकपणा आहे. ते असतील नापुंसक, पण माझ्या छत्रपती शिवरायांचं रक्त आहे, त्यांच्या शिकवण्या आहेत. मी माझ्या धर्माला अशा रस्त्यावर आणून सोडू नाही शकत. कोणामध्ये हिंमत झाली? हे सगळे बडे बडे नेते, बडे बडे बॉलिवूड ऍक्टर्स, सेलिब्रिटी, इन्फ्लुएन्सर्स, क्रिएटर्स, काही मोजके सोडून कोणाच्यात हिंमत होती हे बोलण्याची की हा इस्लाम धर्मातल्या नराधमांनी हिंदूंवर केलेला अत्याचार आहे, हिंदूंवर केलेला दहशतवाद आहे. खरं सांगते, वेळ जायच्या आधी स्वतःच्या धर्माचं रक्षण करायला शिका. हे असले फालतू 4 लोक बोलण्याच्या भीतीपायी आपल्या धर्माला असं विकू नका. जागे व्हा आता तरी.